Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. युनिट नंबर 3 आपला कंप्लीट झालेला आहे, जो इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल आणि ऍडव्हान्स्ड एसक्यूएल परफॉर्मन्स ट्युनिंग आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतरचा युनिट नंबर 4 जो आहे तो आज आपण चालू करणार आहोत. आजच्या या लेक्चर पासून आपला युनिट नंबर 4 पीएल एसक्यूएल प्रोग्रामिंग. आपण आता युनिट नंबर 3 पर्यंत आपण एसक्यूएल बद्दल आपण सगळे व्हिडिओ लेक्चर्स बघितलेले आहेत, किंवा एसक्यूएल मध्ये क्वेरी कशी जनरेट करायची, टेबल कसा क्रिएट करायचा, त्या टेबल मध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा, हे आपण बाय युजिंग एसक्यूएल आपण शिकलेलो आहोत. तर आता बाय युजिंग आपण पीएल एसक्यूएल प्रोग्रामिंग बघणार आहे. तर आजच्या या लेक्चर पासून आपला युनिट नंबर 4 स्टार्ट झालेला आहे, जो आहे पीएल एसक्यूएल प्रोग्रामिंग. तर आपण बाळांनो आजच्या या पीएल एसक्यूएल प्रोग्रामिंग युनिट नंबर 4 चे जे फर्स्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स कव्हर करणार आहोत. तो इंट्रोडक्शन टू पीएल एसक्यूएल. पीएल एसक्यूएल म्हणजे काय, फीचर्स ऑफ पीएल एसक्यूएल. त्यानंतर बघणार आहोत डिफरन्स बिटवीन एसक्यूएल आणि पीएल एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजे काय आणि पीएल एसक्यूएल मध्ये या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे. त्यानंतर बघणार आहोत ऍडव्हान्टेजेस ऑफ पीएल एसक्यूएल. नेक्स्ट पीएल एसक्यूएल ब्लॉक स्ट्रक्चर म्हणजे काय, जसं आपण क्वेरी लिहितो एसक्यूएल बाय युजिंग एसक्यूएल, तर क्वेरीचा जसा सिंटॅक्स असतो त्या पद्धतीने पीएल एसक्यूएल कसा जनरेट करायचा, किंवा त्याचा जो काही स्ट्रक्चर आहे त्याचा ब्लॉक स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. त्यानंतर बघणार आहोत टाइप्स ऑफ पीएल एसक्यूएल ब्लॉक्स. तर वेगवेगळे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण बघणार आहोत. त्यानंतर पीएल एसक्यूएल डेटा टाइप्स म्हणजे पीएल एसक्यूएल जो आपण कोड जनरेट करणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळे डेटा टाइप्स आपण यूज करणार आहोत. जसे सी प्रोग्रामिंग मध्ये डेटा टाइप्स होते, किंवा आपण आता एसक्यूएल मध्ये सुद्धा जर कॅरेक्टर असेल तर आपण व्हॅरचर यूज करत होतो, नंबर असेल तर इंटिजर किंवा नंबर असं आपण डेटा टाइप मेन्शन करत होतो. त्या पद्धतीने पीएल एसक्यूएल चे सुद्धा वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत, ते आपण वन बाय वन बघणार आहोत. तर त्या पीएल एसक्यूएल डेटा टाइप्स मध्ये पीएल एसक्यूएल स्केलर डेटा टाइप आहे अँड सब टाइप्स. पीएल स्केलर डेटा टाइप म्हणजे जे मेन 4 डेटा टाइप्स आहेत. स्केलर डेटा टाइप आहे, त्यानंतर न्यूमरिक आहे, त्यानंतर कॅरेक्टर डेटा टाइप, बुलियन डेटा टाइप, त्यानंतर एक कन्सेप्ट आहे पर्सेंटेज टाइप ऍट्रिब्यूट, हा सुद्धा एक डेटा टाइप आहे. त्यानंतर एलओबी डेटा टाइप. हे असे जे मेन तुम्हाला एसक्यूएल डेटा टाइप्स मधले जे मेन सब टाइप्स आहेत ते बघायचे आहेत, आणि मेन 4 जे डेटा टाइप्स आहेत ते डिफरंट आहेत, जे आपण मी तुम्हाला लेक्चर मध्ये ह्या पुढे कंटिन्यू करणारच आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. पण तुम्हाला स्टडीला जे आहेत ते स्केलर, न्यूमरिक, कॅरेक्टर, बुलियन, पर्सेंट टाइप ऍट्रिब्यूट आणि एलओबी डेटा टाइप इतकेच तुम्हाला स्टडीला आहेत, तेवढेच आपण आता बघणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण आपला फर्स्ट पॉइंट आहे तो इंट्रोडक्शन टू पीएल एसक्यूएल. पीएल एसक्यूएलचं म्हणजे काय, पीएल एसक्यूएल स्टँड्स फॉर प्रोसिजरल लँग्वेज एक्सटेन्शन टू द स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो प्रोसिजरल लँग्वेज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. म्हणजे पीएल मीन्स प्रोसिजरल लँग्वेज आणि एसक्यूएल मीन्स स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. एसक्यूएल इज अ पॉप्युलर लँग्वेज फॉर बोथ क्वेरिंग अँड अपडेटिंग डेटा. एसक्यूएल ही काय आहे, पॉप्युलर लँग्वेज आहे. आपल्याला क्वेरी म्हणजे क्वेरी थ्रू आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे किंवा अपडेट करायचं असेल तर आपण ही एसक्यूएल इझी लँग्वेज आपण यूज करू शकतो इन द रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. PL SQL adds many procedural constraints to SQL language to overcome some limitations of SQL. म्हणजे SQL चे लिमिटेशन्स रिमूव्ह करून जी नवीन SQL मध्ये मॉडिफाय करून जी नवीन लँग्वेज डेव्हलप केली त्याचं नाव आहे PL SQL. म्हणजे PL म्हणजेच काय, प्रोसिजरल लँग्वेज. SQL म्हणजेच काय, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. PL SQL is a standard and portable language for Oracle database development. Oracle database development साठी ही जी स्टँडर्ड पोर्टेबल लँग्वेज आहे. पोर्टेबल म्हणजेच काय, कोणत्याही मशीन वरती ती रन होऊ शकते, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करू शकते. तर PL SQL ही काय, स्टँडर्ड पोर्टेबल लँग्वेज फॉर Oracle database development. If you develop a program that executes on Oracle database, you can quickly move into another compatible Oracle database without any changes. म्हणजे पोर्टेबल आहे म्हणजेच काय, तुम्ही Oracle डेटाबेस वरती तुम्ही ते डेव्हलप केलेला प्रोग्राम तो दुसरा Oracle डेटाबेस सॉफ्टवेअर असेल त्याला सुद्धा तो काय आहे, कम्पॅटिबल आहे, म्हणजे त्याला तो सपोर्ट करू शकतो. सो PL SQL इज द पोर्टेबल लँग्वेज. त्यानंतर आता ही PL SQL ही का डेव्हलप केली, कारण SQL मध्ये काहीतरी लिमिटेशन्स होते किंवा काहीतरी त्याचे डिसएडव्हान्टेजेस होते. आता ते कोणते होते आपण पहिला बघूया. SQL does not provide the programmers with a techniques of condition checking and looping branching. आपण आतापर्यंत क्वेरी वगैरे यूज करून डेटा इन्सर्ट केला, मॉडिफाय केला, अल्टर केला, डिलीट केला, अपडेट केला, पण त्याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंग मध्ये बघा
जसं आपण स्टेटमेंट्स, इफ स्टेटमेंट्स, लूपिंग वगैरे, कंडिशनल स्ट्रक्चर वगैरे आपण यूज करू शकत होतो, ते आपण एसक्यूएल मध्ये यूज करू शकत नव्हतो. तर त्यांनी काय केलेलं आहे, एसक्यूएल मध्ये चेंजेस करून अपडेशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये लूपिंग किंवा इफ स्टेटमेंट्स अलाउ केलेले आहेत, कंट्रोल स्ट्रक्चर अप्लाय केलेलं आहे आणि त्याच्यामुळे PL/SQL ही लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. म्हणजे एसक्यूएल सपोर्ट करत नाही तर लूपिंग किंवा ब्रांचिंगला, तर म्हणून त्यांनी कोणती नवीन लँग्वेज जनरेट केली, PL/SQL, ज्याच्यामध्ये लूपिंग, ब्रांचिंग आपण सगळे हे बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट डिसएडव्हांटेजेस आहे, SQL स्टेटमेंट्स आर पास्ड टू ओरॅकल इंजिन वन ऍट अ टाइम विच इन्क्रीजेस ट्रॅफिक अँड डिक्रीजेस स्पीड. म्हणजे SQL काय करतो, त्याच्यामध्ये एका टाइमलाच आपण काय करू शकतो, डेटा इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, त्याच्यामुळे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या वेटिंग मध्ये ठेवावे लागतात, जेणेकरून त्याचा स्पीड काय राहतो, डिक्रीज होऊ शकतो. SQL has no facility of error checking during manipulation of data. म्हणजे SQL मध्ये बघा, तुम्हाला जर चेक करायचं असेल, जेव्हा तुम्ही अपडेट वगैरे करत असता तेव्हा तुम्हाला इन्सर्ट वगैरे डेटा केलाय, तर तिथं तुम्हाला डेटा चेकिंग करायचा आहे तो करेक्ट आहे की नाही, तिथं तुम्ही ती फॅसिलिटी SQL मध्ये नाही, पण PL/SQL मध्ये ही फॅसिलिटी प्रोव्हाइड झालेली आहे. तर आता ही आपण जे इंट्रोडक्शन बघितलेलं आहे PL/SQL म्हणजे काय, तर प्रोसिजरल लँग्वेज and structured query language. PL means procedural language. जसं C is the procedure oriented language ना, त्याच पद्धतीने SQL मध्ये काय केलेलं आहे, थोडे C चे फीचर्स ऍड केलेले आहेत, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे प्रोसिजरल लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL मध्ये लूपिंग, ब्रांचिंग हे नव्हतं, तर आता PL मध्ये ते काय केलेलं, लूपिंग, ब्रांचिंग, स्टेटमेंट्स आपण ऍड करणार आहोत. तर आता नेक्स्ट पॉइंट बघ, फीचर्स ऑफ PL/SQL. म्हणजे फीचर्स कोणकोणते आहेत. PL/SQL is basically a procedural language. म्हणजे C is the procedure oriented language. सेम PL/SQL ही काय केलेलं आहे, C चे फीचर्स SQL मध्ये अप्लाय करून नवीन लँग्वेज डेव्हलप केलेलं आहे PL/SQL. सो PL/SQL is the procedural language which provides the functionality of decision making. Decision making means all the if statements, if else statements, त्यानंतर नेस्टेड if else स्टेटमेंट्स हे सगळे आपण बघितलेले आहेत C मध्ये. त्यानंतर इटरेशन मीन्स लूपिंग अँड मेनी मोर फीचर्स ऑफ प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज. सेम C प्रोग्रामिंग लँग्वेज इज द प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज अँड C++ इज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो इथं प्रोसिजर प्रोग्रामिंग लँग्वेजचे फीचर्स अप्लाय केलेले आहेत PL/SQL मध्ये. PL/SQL can execute a number of queries in one block using single command. म्हणजे एक कमांड यूज करून आपण एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स काय करू शकतो, PL/SQL मध्ये रन करू शकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेटमेंट एका क्वेरी म्हणजे ब्लॉक ऑफ दी कोड, त्याला म्हणायचं ब्लॉक ऑफ दी कोड. One can create a PL/SQL unit such as a procedure, function, packages, triggers and types which are stored in the database for use by applications. म्हणजे PL/SQL मध्ये काय केलेलं आहे, प्रोसिजर्स आहेत, फंक्शन, जसं आपण C मध्ये फंक्शन्स बघितलेले, वेगवेगळे पॅकेजेस अप्लाय करू शकतो. जसं तुम्ही आता OP मध्ये पॅकेजेस वगैरे इम्पोर्ट करताय ना, त्या पद्धतीने आपण वेगवेगळे पॅकेजेस इम्पोर्ट करू शकतो. ट्रिगर्स आहेत, त्यानंतर वेगवेगळे टाइप्स आहेत, ते ट्रिगरचे हे जे डेटाबेस मध्ये आपण त्याचे वेगवेगळ्या पर्पज साठी आपण वेगवेगळ्या सगळ्या प्रोसिजर्स, फंक्शन्स आपण ऍड करू शकतो. PL/SQL provides a features to handle the exception which occurs in PL/SQL block known as exception handling block. म्हणजे SQL मध्ये जर क्वेरी म्हणजे तुम्हाला चेक करायचं एरर आलेलं आहे की नाही, एरर डिटेक्शन आपण SQL मध्ये करू शकत नाही, पण PL/SQL मध्ये जर एरर म्हणजे काय, एक्सेप्शन, एरर मीन्स एक्सेप्शन आपण त्याला म्हणू शकतो. तर एक्सेप्शन आपल्याला हँडल करायचे असेल तर एक्सेप्शन हँडलिंग ब्लॉक आपण त्याला यूज करू शकतो. आणि एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय इन PL/SQL हे तुम्हाला डिटेल मध्ये आहे. तर PL/SQL मध्ये एक्सेप्शन हँडलिंग ही कन्सेप्ट ऍड केलेली आहे, पण SQL मध्ये एक्सेप्शन हँडलिंग नाहीये. Applications written in PL/SQL are portable to computer hardware or operating system where Oracle is operational. म्हणजे PL/SQL is the portable language. म्हणजे तुम्ही एका Oracle डेटाबेस वरती तो कोड केलाय, तो तुम्ही इझिली दुसऱ्या Oracle डेटाबेस वरती तुम्ही इझिली तो रन करू शकता. सो इट इज अ पोर्टेबल लँग्वेज. PL/SQL ऑफर्स एक्सटेन्सिव्ह एरर चेकिंग. म्हणजे सेम SQL मध्ये आपण एरर चेक करू शकत नव्हतो, पण PL/SQL मध्ये आपण एरर चेक करू शकतो. असे हे वेगवेगळे फीचर्स आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, लिस्ट एनी 2 फीचर्स ऑफ द PL/SQL. आता आपण तुम्हाला सगळ्यांना लक्षात आले असेल की SQL आणि PL/SQL मध्ये शॉर्ट मध्ये तुमच्या डिफरन्स आला असेल, तर आपण आता डिफरन्स सुद्धा बघूया की SQL आणि PL/SQL मध्ये काय डिफरन्स आहे. SQL stands for structured query language and PL/SQL stands for procedural language structured query language. आणि SQL मध्ये सिंगल क्वेरी असते, PL/SQL मध्ये ब्लॉक ऑफ दी क्वेरी म्हणजे ब्लॉक ऑफ दी मेनी क्वेरीज असतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ब्लॉक ऑफ दी कोड.
तर फर्स्ट डिफरन्स बघा, एसक्यूएल इज अ सिंगल क्वेरी दॅट इज युज्ड टू परफॉर्म डीएमएल अँड डीडीएल ऑपरेशन. डीएमएल डीडीएल आपण बघितलेले आहे ते सगळे. म्हणजे एसक्यूएल मध्ये काय असते, सिंगल क्वेरी असते. आणि PL/SQL is a block of a code that used to write the entire program blocks, procedure, functions. म्हणजे तुम्ही ब्लॉक मध्ये तो कोडिंग करू शकता ज्याच्यामध्ये PL/SQL सपोर्ट करतो. म्हणजे ब्लॉक ऑफ द कोड मीन्स प्रोग्राम ब्लॉक्स किंवा प्रोसिजर्स, फंक्शन्स तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. It is a declarative that defines that need to be done rather than how things need to be done. म्हणजे ह्याच्यामध्ये डिक्लेरेटिव्ह जे तुम्ही यूज करणार आहे तितकंच तुम्ही डिक्लेअर करू शकता. PL/SQL इज अ प्रोसिजरल दॅट डिफाइन्स हाऊ द थिंग्स नीड टू बी डन. म्हणजे तुम्ही जसं सी प्रोग्राम जसा कोड लिहिता ना त्याच्यामध्ये कसं डिक्लेअर वगैरे करू शकता व्हेरिएबल, त्या पद्धतीने तुम्ही इथे डिक्लेअर करू शकता. एक्झिक्यूट्स ॲज अ सिंगल स्टेटमेंट. म्हणजे एसक्यूएल मध्ये सिंगल क्वेरी असते तो सिंगल स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. आणि PL/SQL मध्ये ब्लॉक ऑफ द कोड असतो म्हणून तो काय करतो, एक्झिक्यूट्स होल दी ब्लॉक. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे एसक्यूएलचा, मेनली युज्ड टू मॅनिप्युलेट डेटा. म्हणजे आपल्याला टेबल मधला जो डेटा आहे तो मॅनिप्युलेट करायचा असेल तर आपण एसक्यूएल यूज करतो. आणि PL/SQL मेनली युज्ड टू क्रिएट अन ऍप्लिकेशन. तुम्हाला सम ऍप्लिकेशन्स क्रिएट करायचे असतील तर तुम्ही PL/SQL यूज करू शकता. त्यानंतर लास्ट डिफरन्स आहे, एसक्यूएल कॅन नॉट कंटेन PL/SQL कोड इन इट. एसक्यूएल काय करत नाही, PL/SQL कोड कंटेन करत नाही. इट इज अ एक्सटेन्शन ऑफ एसक्यूएल सो इट कॅन कंटेन एसक्यूएल. म्हणजे एसक्यूएल मध्ये आपण PL/SQL अप्लाय करू शकत नाही, पण PL/SQL मध्ये PL/SQL इज द प्रोसिजरल लँग्वेज अँड स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. म्हणजे PL/SQL मध्ये एकापेक्षा जास्त क्वेरीज असतात. म्हणजे इट इज अन एक्सटेन्शन ऑफ दी एसक्यूएल सो इट कॅन कंटेन एसक्यूएल इनसाइड. हे तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल. याच्यावरती सुद्धा डिफरन्स विचारतात, राईट डिफरन्स बिटवीन एसक्यूएल अँड PL/SQL. आता नेक्स्ट बघूया आपण ऍडव्हान्टेजेस पण बघायला पाहिजेत ना. ज्या पद्धतीने एसक्यूएलचे ऍडव्हान्टेजेस असतात त्या पद्धतीने PL/SQL मध्ये मोर फीचर्स कोणते ऍड केलेले आहेत ज्याचे ऍडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत. ऍडव्हान्टेजेस ऑफ PL/SQL, फर्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे ब्लॉक स्ट्रक्चर. ब्लॉक स्ट्रक्चर म्हणजेच काय, PL/SQL मध्ये ब्लॉक ऑफ द कोड असतात, मेनी स्टेटमेंट्स असतात, जे मेनी क्वेरीज असतात. तर PL/SQL consists of block of the code which can be nested within each other. Each block forms a unit of task or a logical model. PL/SQL blocks can be stored in database and reused. PL/SQL मध्ये जे ब्लॉक ऑफ द कोड आपण यूज करतो म्हणजे मेनी स्टेटमेंट्स सिंगल क्वेरीच्या अंडर आपण लिहू शकतो. PL/SQL ब्लॉक्स कॅन बी स्टोअर्ड इन डेटाबेस. म्हणजे ते डेटाबेस मध्ये स्टोअर पण करू शकतो आणि रियूज पण करू शकतो. प्रोसिजरल लँग्वेज कॅपेबिलिटी. प्रोसिजरल लँग्वेज कॅपेबिलिटी म्हणजे काय, PL/SQL सपोर्ट्स दी प्रोसिजरल लँग्वेज कंस्ट्रक्ट कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे इफ स्टेटमेंट्स अँड लूप्स लाईक फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप सगळे सपोर्ट कोण करतो, PL/SQL. SQL सपोर्ट करत नाही. थर्ड ऍडव्हान्टेजेस आहे बेटर परफॉर्मन्स. म्हणजेच काय, PL/SQL इंजिन प्रोसेसेस मल्टिपल एसक्यूएल स्टेटमेंट. म्हणजे PL/SQL इज द ब्लॉक ऑफ द कोड, त्याच्यामध्ये मेनी एसक्यूएल स्टेटमेंट्स असतात. त्यामुळे PL/SQLचं जे काही म्हणजे एक्झिक्युशन आहे ते फास्ट आहे कम्पेअर टू एसक्यूएल. सायमल्टेनियसली ऍज अ सिंगल ब्लॉक देअर बाय रिड्युसिंग नेटवर्क ट्रॅफिक. त्याच्यामुळे नेटवर्क ट्रॅफिक जनरेट होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यानंतर एरर हँडलिंग. एरर हँडलिंग म्हणजेच काय, PL/SQL मध्ये बघा मी मगाशी सांगितलेलं की एरर हँडल आपण करू शकतो बाय युजिंग एक्सेप्शन हँडलिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट ऍड केलेली आहे, पण एसक्यूएल मध्ये एक्सेप्शन हँडलिंग ही कन्सेप्ट नाही आहे. PL/SQL हँडल्स द एरर. एरर म्हणजेच काय, एक्सेप्शन्स इफेक्टिव्हली ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ PL/SQL प्रोग्राम. वन्स कॅन एक्सेप्शन इज कॉट. तुम्हाला एकदा का ती एक्सेप्शन किंवा एरर सापडली, स्पेसिफिक ऍक्शन कॅन बी टेकन डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ एक्सेप्शन. म्हणजे ते एक्सेप्शन कोणत्या प्रकारचे आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन करू शकता. और इट कॅन बी डिस्प्लेड टू द युजर विथ अ मेसेज. तुम्ही ती मेसेज म्हणून तुम्हाला युजरला तुम्ही डिस्प्ले पण करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे पोर्टेबल ऍप्लिकेशन. पोर्टेबल म्हणजे काय, एखाद्या ओरॅकल डेटाबेस वरती तुम्ही जे ऍप्लिकेशन एक्झिक्यूट केलं ते सेम तुम्ही ऑन अदर डेटाबेस वरती तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. म्हणजेच काय, ऍप्लिकेशन्स आर रिटन इन PL/SQL आर पोर्टेबल इन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे तुम्ही आता विंडोज 10 तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्याच्यावरती तुम्ही ओरॅकल इन्स्टॉल केलेला आहे, त्याच्यावरती जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही अनदर ऑपरेटिंग सिस्टीम असेल तिथं सुद्धा तुम्ही ते इन्स्टॉल करून तिथं सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन यूज करू शकता. PL/SQL ऍप्लिकेशन्स आर इंडिपेंडन्स प्रोग्राम टू रन एनी कॉम्प्युटर. म्हणजे ते इंडिपेंडंट आहे, कुठल्याही त्याच्या कॉम्प्युटरवरती ते डिपेंड नाहीये. त्यानंतर लास्ट ऍडव्हान्टेजेस आहे मॅनेजेबिलिटी. PL/SQL स्टोअर्ड सब प्रोग्राम्स हॅव ओनली वन copy maintained on the database server which can be changed without having to affect the application. म्हणजे तुम्हाला जर त्या PL/SQL जे सब प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील डेटाबेस सर्व्हर साइडला तर त्याचा कुठेही तुमच्या अनदर ऍप्लिकेशन वरती इफेक्ट होत
नाही. असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. ब्लॉक स्ट्रक्चर, प्रोसिजरल लँग्वेज, कॅपॅबिलिटी, बेटर परफॉर्मन्स, एरर हँडलिंग, पोर्टेबल ऍप्लिकेशन अँड मॅनेजेबिलिटी, असे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. तुम्ही बघून घ्या. त्यानंतर याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारतात. लिस्ट एनी ऍडव्हान्टेजेस अँड एक्सप्लेन एनी ऍडव्हान्टेजेस, एनी 4 ऍडव्हान्टेजेस ऑफ PL/SQL. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चर. PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चर, जसं SQLचा जसा सिंटॅक्स आहे तसा PL/SQL, जसं आपण PL/SQL म्हणजेच काय, ब्लॉक ऑफ द कोड. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेंटेन्सेस एकत्र लिहायचे, पण त्याचा सुद्धा एक स्ट्रक्चर असला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथं सुद्धा आहे बघा, PL/SQL इथं चार्ट डायग्राम दिसते. तर पहिला काय वापरायचं आहे, डिक्लेअर करायचं आहे. त्यानंतर बिगिन, त्यानंतर एक्सेप्शन, आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, एंड करायचं आहे. तुम्हाला इथं दिसत असेल तर डिक्लेअर कीवर्ड हा कॉन्स्टंट राहणार. म्हणजे तुम्हाला त्या प्रोग्राम मध्ये किती व्हेरिएबल डिक्लेअर करायचे ते तुम्ही इथं डिक्लेअर म्हणा आणि त्याच्या अंडर तुम्ही ते डिक्लेअर करू शकता. वेगवेगळे त्याच्यामध्ये आता तुम्हाला डिक्लेअर व्हेरिएबल करायचं आहे, तुम्ही इथं डिक्लेअर व्हेरिएबल करू शकता. त्यानंतर बिगिन मध्ये तुम्हाला जे काही स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायचे आहेत ते स्टेटमेंट्स बिगिनच्या अंडर येतात. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सेप्शन. तुम्हाला जे काही एरर हँडलिंग स्टेटमेंट्स तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील, मेसेज करायचे युजरला डिस्प्ले करायचे असतील, तर ते स्टेटमेंट एक्सेप्शनच्या अंडर येते. आणि त्यानंतर लास्टला जो आहे तो एंड कंपल्सरी पाहिजे. एंड कीवर्ड वापरा. हे सगळे जे कॉन्स्टंट असणार कीवर्ड, डिक्लेअर कीवर्ड राहणार, बिगिन राहणार, प्रोग्राम मध्ये एक्सेप्शन राहणार आणि एंड. डिक्लेअर म्हणजेच काय, आता हे जे कीवर्ड्स आहेत ते कॉन्स्टंटली तुमच्या प्रोग्राम मध्ये राहणारच, ते चेंजेस होणार नाही. त्याच्या अंडर जे काही स्टेटमेंट्स आहेत ते युजर डिक्लेअर करू शकतो. तर आता डिक्लेअरचं मिनिंग बघा. डिक्लेअर सेक्शन स्टार्ट विथ डिक्लेअर कीवर्ड. म्हणजे डिक्लेअर सेक्शन कधी आपण ओळखू शकतो, जिथं डिक्लेअर कीवर्ड वापरलेला आहे तिथून डिक्लेअर सेक्शन तुमचा स्टार्ट झालेला आहे. इन विच व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकता, कॉन्स्टंट डिक्लेअर करू शकता, रेकॉर्ड ॲज अ कर्सर कॅन बी डिक्लेअर्ड विथ स्टोअर डेटा टेम्पररली. म्हणजे डिक्लेअर मध्ये त्या प्रोग्रामसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या तुम्ही डिक्लेअर करू शकता. इट बेसिकली कन्सिस्ट डेफिनेशन ऑफ PL/SQL आयडेंटिफायर. दिस पार्ट इज अ कोड इज अ ऑप्शनल. म्हणजे तुम्ही समजा त्याच्यामध्ये 1-2 व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि तुम्हाला लागणार पण नसतील तर तुम्ही ते नाही डिक्लेअर केला तरी चालतात. त्यानंतर नेक्स्ट एक्झिक्युशन सेक्शन. एक्झिक्युशन सेक्शन जो आहे म्हणजे तुमचा जो प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे तो बिगिन या कीवर्ड पासून चालू होतो. एक्झिक्युशन सेक्शन स्टार्ट्स विथ अ बिगिन. बिगिन पासून तुमचा एक्झिक्यूट होणारा कोड स्टार्ट झाला आणि एंड कशाने होतो, बाय युजिंग एंड कीवर्ड. दिस इज अ मॅन्डेटरी सेक्शन. म्हणजे तो कंपल्सरी लागतोच. अँड हिअर द प्रोग्राम लॉजिक इज रिटर्न. जे बिगिन आणि एंडच्या अंडर तुम्हाला काय करायचंय, त्या प्रोग्रामचं लॉजिक लिहायचं आहे. टू परफॉर्म एनी लाईक लूप तुम्ही वापरणार असला किंवा कंडिशनल स्टेटमेंट्स वापरणार असला ते बिगिन आणि एंड या कीवर्डच्या मध्येच तुम्हाला लिहायचं आहे. इट सपोर्ट्स ऑल दी DML. ह्याच्यामध्ये तुम्ही DML कमांड्स यूज करू शकता किंवा DDL कमांड्स यूज करू शकता. अँड SQL स्टार प्लस बिल्ट इन फंक्शन्स ॲज वेल. तुम्हाला अदर कोणतेही बिल्ट इन फंक्शन्स वापरायचे असतील तर तुम्ही तेही यूज करू शकता. म्हणजे तुमचा जो प्रोग्राम एक्झिक्यूट होणार तो कुठून होणार, बिगिन, आणि एंड कुठे होणार, एंड मध्ये. तर बिगिन आणि एंडच्या ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा नेक्स्ट जो सेक्शन आहे तो आहे एक्सेप्शन. म्हणजे एक्सेप्शन सेक्शन स्टार्ट कुठून होतो, एक्सेप्शन कीवर्ड पासून. दिस सेक्शन इज ऑप्शनल. म्हणजे तो पर्यायी आहे. विच कंटेन दी स्टेटमेंट्स दॅट आर एक्झिक्युटेड व्हेन रन टाइम एरर. तुम्हाला रन टाइमला एरर आले असेल तर तिथे ती डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही यूज करू शकता, अदरवाइज नाही वापरला तरी चालतं. एनी एक्सेप्शन्स कॅन बी हँडल्ड इन दिस सेक्शन. तुम्ही नाही वापरला तरी चालतो, पण मस्ट बी ह्या प्रोग्राम मध्ये जे काही व्हेरिएबल डिक्लेअर करायचे ते डिक्लेअर कीवर्ड नंतर असतील. तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशन काय होणार आहे तो बिगिन नंतर चालू होईल आणि एंड होईल एंड कीवर्ड नंतर. आणि त्याच्यानंतर लास्टला बॅकस्लॅश एक वापरायचा आहे जिथे तुमचा म्हणजे PL/SQL हा तुमचा एंड झालेला आहे आणि तो सक्सेसफुली कम्प्लिटेड होतो. म्हणजे अशा पद्धतीने इथं तुमचा जो ब्लॉक आहे या ब्लॉक मध्ये हे 4 कीवर्ड्स जे आहेत ते कॉन्स्टंट राहणार आहेत. जो फर्स्ट कीवर्ड आहे डिक्लेअर, सेकंड आहे बिगिन, थर्ड आहे एक्सेप्शन आणि फोर्थ आहे एंड. ह्याच्या अंडर तुम्हाला बिगिन आणि एंडच्या अंडर तुम्हाला दोघांच्या मध्ये बिगिन पासून आणि एंड मध्ये ह्या दोघांच्या मध्ये जो तुम्हाला पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे तोच वापरायचा आहे. आणि डिक्लेअर जो आहे तुम्हाला जितके व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहेत हे स्टार्टिंगला तुम्ही डिक्लेअर कीवर्ड यूज करून करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही PL/SQL प्रोग्राम जनरेट करू शकता. आता या PL/SQL चे सुद्धा 2 टाइपचे ब्लॉक असतात. तुम्हाला हे सुद्धा माहित असू दे. आता इथं जो आपण ब्लॉक डेव्हलप केलेला आहे हे ह्याचे सुद्धा वेगवेगळे 2 टाइप्स आहेत. ह्याच्यावरती क्वेश्चन नसतात पण हे तुम्हाला ब्लॉक्स माहित असले पाहिजेत. ज्याचे 2 टाइप्स आहेत, अनॉनमस ब्लॉक आणि सेकंड टाइप आहे नेम्ड ब्लॉक्स. तर अनॉनमस ब्लॉक म्हणजेच काय, द PL/SQL ब्लॉक विच डू नॉट हॅव एनी नेम असाइन्ड टू देम. म्हणजे त्या PL/SQL च्या ब्लॉकला तुम्ही नेम नाही दिला तर त्याला काय म्हणायचं, अनॉनमस ब्लॉक. आणि नेम दिला तर काय म्हणायचं,
named block. They need to be created and used in the same sessions because they will not stored in the server as a database object. These blocks don't have any reference name. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणतेही रेफरन्स नेम वगैरे मेन्शन केलेलं नसणार आहे. दिस ब्लॉक स्टार्ट विथ अ कीवर्ड डिक्लेअर आणि और बिगिन, म्हणजे तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर न पण स्टार्ट करू शकता, अदरवाइज बिगिन सुद्धा. दिस ब्लॉक्स कॅन हॅव 3 सेक्शन्स. त्याच्यामध्ये 3 सेक्शन्स असू शकतात. सेक्शन्स ऑफ द ब्लॉक इन विच एक्झिक्युशन सेक्शन, त्याच्यामध्ये जो एक्झिक्युशन सेक्शन म्हणजे बिगिन आहे तो कंपल्सरी राहणार आणि अदर 2 सेक्शन्स आर ऑप्शनल. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे अनोनमस ब्लॉक म्हणजे 3च सेक्शन्स असणार आहे, जे फक्त त्याच्यामध्ये कंपल्सरी जो बिगिन सेक्शन असणार. अदरवाइज तुम्हाला जे अनदर 3 सेक्शन, बिगिन असेल तर एंड कंपल्सरी राहणार आणि एक्सेप्शन एक राहणार. एक्सेप्शन नको असेल तर तुम्ही अनदर डिक्लेअर वापरू शकता. असे कोणतेही 3 सेक्शन. द अदर 2 सेक्शन्स आर ऑप्शनल. तुम्हाला जे ऑप्शनल आहे ते वापरू शकता. अदरवाइज तुम्ही बिगिन जरी सेक्शन एकच वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजेच अनोनमस ब्लॉक मध्ये विच डू नॉट हॅव नेम असाइन्ड टू देम, म्हणजे त्या ब्लॉकला नेम वापरत नाहीत, त्या ब्लॉकला काय म्हणायचं, अनोनमस ब्लॉक. आणि ज्या ब्लॉकला नेम वापरतो त्याला म्हणायचं नेम्ड ब्लॉक. नेम्ड ब्लॉक्स हॅव स्पेसिफिक आणि युनिक नेम फॉर देम, म्हणजे त्या ब्लॉकला काहीतरी स्पेसिफिक नाव दिलेलं आहे किंवा युनिक नाव दिलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, नेम्ड ब्लॉक्स. दे आर स्टोर्ड ॲज द डेटाबेस ऑब्जेक्ट इन द सर्व्हर. त्याचा डेटाबेस ऑब्जेक्ट मध्ये त्याचं नेम काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. दिस ब्लॉक्स कॅन बी कॉल्ड फ्रॉम अदर ब्लॉक्स. तुम्ही त्या दुसऱ्या ब्लॉक पासून जरी कॉल केला, म्हणजे रेफरन्सेस इथं जर यूज केला तरी चालू शकतं. द ब्लॉक स्ट्रक्चर इज अ सेम एज अ अनोनमस ब्लॉक. सेम स्ट्रक्चर सुद्धा असणार आहे, एक्सेप्ट इट विल नेव्हर स्टार्ट विथ कीवर्ड डिक्लेअर. इन्स्टेड इट विल स्टार्ट विथ कीवर्ड क्रिएट. म्हणजे तुम्ही इथं डिक्लेअर कीवर्ड वापरून जो ब्लॉक स्टार्ट करणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही क्रिएट वापरून स्टार्ट करू शकता. तर त्याला म्हणायचं आहे नेम्ड ब्लॉक्स. आणि त्या नेम्ड ब्लॉक्स मध्ये सुद्धा 2 टाईपचे ब्लॉक्स आहेत, प्रोसिजर आणि फंक्शन. फक्त तुम्हाला इथं ह्या PLSQL ब्लॉकचे 2 टाईप्स माहित असू देत, अनोनमस ब्लॉक आणि नेम्ड ब्लॉक्स. अनोनमस ब्लॉक म्हणजेच काय, ज्याला नेम देत नाही त्या ब्लॉकला काय म्हणायचं, अनोनमस ब्लॉक. ह्याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर राहणार, जो PLSQL चा कोड जसं स्ट्रक्चर आहे ते सेम राहणार. अनोनमस ब्लॉक मध्ये तुम्ही डिक्लेअर किंवा बिगिन वापरून तुमचा जो कोड आहे तो स्टार्ट करू शकता. आणि नेम्ड ब्लॉक्स म्हणजे ज्याला नेम नाही आहे, नेम आहे त्याला युनिक नेम आहे, त्याला काय म्हणायचं, नेम्ड ब्लॉक्स. आणि ह्याच्यामध्ये फक्त डिफरन्स काय आहे, सेम अनोनमस ब्लॉकची कन्सेप्ट आहे, फक्त डिक्लेअर कीवर्डच्या ऐवजी आपण क्रिएट कीवर्ड वापरणार आहोत. आणि त्याचे परत 2 सब टाइप्स आहेत, प्रोसिजर आणि फंक्शन्स. असे याच्यावरती क्वेश्चन्स विचारत नाहीत, पण तरी सुद्धा तुम्हाला माहित असू दे PLSQL चे 2 टाईपचे ब्लॉक्स आहेत, अनोनमस अँड नेम्ड ब्लॉक. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे PLSQL डेटा टाइप्स. तर बाळांनो तुम्हाला डेटा टाइप्स माहित असतात की इंटिजर असतात, फ्लोट असतात, डबल असतात, कॅरेक्टर असतात. हे सी मध्ये जसं बघितलं ना त्या पद्धतीने PLSQL चे सुद्धा डेटा टाइप्स बघायचे आहेत. त्याचे मेन 4 डेटा टाइप्स आहेत. स्केलर डेटा टाइप, कॉम्पोजिट डेटा टाइप, रेफरन्स आणि LOB. मेन तुमच्या लक्षात राहू दे 4च डेटा टाइप्स मेन आहेत PLSQL चे, जो स्केलर, कॉम्पोजिट, रेफरन्स आणि LOB. तुम्हाला स्टडीला फक्त काय आहे, स्केलर आहे आणि LOB आहे. आता स्केलर मध्ये सुद्धा जे वेगवेगळे असतात, नंबर वापरायचा असेल तर न्यूमरिक डेटा टाइप, कॅरेक्टर वापरायचं असेल तर कॅरेक्टर, बुलियन म्हणजे ट्रू फॉल्स व्हॅल्यू वापरायचे असतील तर बुलियन, डेट टाइम वापरायचे असेल, डेट फंक्शन तुम्हाला डेट ऍड करायचे असेल तर डेट टाइम डेटा टाइप, आणि इंटरवल आहे ऑप्शनल. त्यानंतर कॉम्पोजिट मध्ये बघा इंटिजर व्हॅल्यू म्हणजे जास्त साईज, बायनरी वापरायचे आहे, बायनरी फ्लोटिंग, बायनरी डबल असे वापरायचे असतील तर तुम्ही कॉम्पोजिट. पण तुम्हाला इथं तुम्हाला वापरलं नाही तरी चालतं, फक्त तुम्हाला स्केलर डेटा टाइप्स इतकेच माहित असू देत आणि रेफरन्सेस काय नाही आहे. आणि LOB जो आहे त्याच्यामध्ये फाईल एक्सटेन्शन जसं वापरतो ना आपण त्या पद्धतीने BLOB, CLOB आणि NCLOB हे तुम्हाला लास्ट याच्यावरती एक कन्सेप्ट आहे ती एक्सप्लेन करणार आहे. आता ह्याच्यामध्ये डेटा टाइप मध्ये बघा मेन 4 डेटा टाइप्स आहेत. डेटा टाइप इज डेटा टाइप म्हणजे काय, तर जी आपण डेटा इन्सर्ट करणार आहे किंवा जो डेटा स्टोअर करायचा आहे तो कोणत्या प्रकारचा आहे त्याचा टाइप आपल्याला माहित असला पाहिजे. डेटा टाइप इज असोसिएटेड विथ अ स्पेसिफिक स्टोरेज फॉर्मॅट अँड रेंज कन्स्ट्रेंट इन ओरॅकल. म्हणजे त्याला स्टोरेज फॉर्मॅट कोणता वापरायचा किंवा त्याची कंडिशन काय आहे हे आपण त्याच्यासाठी आपण काय वापरतो, डेटा टाइप. ओरॅकल इच व्हॅल्यू और कॉन्स्टंट इज असाइन्ड विथ द डेटा टाइप. द मेन डिफरन्स बिटवीन PLSQL and SQL data type is SQL data type are limitations to the table column while PLSQL data types are used in the PLSQL blocks. आणि त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलेलं की 4 मेन डेटा टाइप्स आहेत. स्केलर डेटा टाइप आहे, स्केलर मध्ये कोणते डेटा टाइप्स असतात, 4 कॅटेगरीज, नंबर टाइप्स, कॅरेक्टर, स्ट्रिंग, बुलियन, डेट टाइम अशा पद्धतीचे जे डेटा टाइप्स असतात ते स्केलर टाइपच्या अंडर येतात.
त्यानंतर LOB म्हणजेच काय, तर LOB म्हणजे असे टेक्स्ट फाईल्स किंवा इमेज आहे किंवा अशा पद्धतीचा जो डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याला LOB डेटा टाइप यूज करायचा. आणि रेफरन्स डेटा टाइप म्हणजेच काय, इट होल्ड्स दी पॉइंटर व्हॅल्यूज विच जनरली स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ अनदर प्रोग्राम. रेफरन्स म्हणजेच काय, आपल्याला त्या दुसऱ्या प्रोग्रामचा ऍड्रेस ऍक्सेस करायचा आहे, तो प्रोग्राम त्या अनदर प्रोग्राम मध्ये एक्झिक्यूट करायचा असेल तर रेफरन्स डेटा टाइप वापरायचा आहे. आणि त्यानंतर कॉम्पोजिट म्हणजेच काय, लास्ट बट नॉट द लिस्ट एज द नेम सजेस्ट, दिस टाइप ऑफ द डेटा इज अ कॉम्पोजिशन ऑफ इंडिव्हिज्युअल डेटा. म्हणजे जे आपण स्केलर डेटा टाइप वापरणार आहे ना त्याचंच कॉम्पोजिशन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बायनरी, फ्लोटिंग, बायनरी किंवा नंबर असे डेटा टाइप्स मेन्शन करायचे असतील तर कॉम्पोजिट. आता तुम्हाला हे दोनच डेटा टाइप्स बघायचे आहेत, स्केलर आणि LOB. आता स्केलर मध्ये पण बघा, स्केलर डेटा टाइप मध्ये फर्स्ट जो आहे तो न्यूमरिक. न्यूमरिक म्हणजेच काय, नंबर, अरिथमेटिक नंबर. तुम्हाला ऑपरेशन करायचे तर तुम्हाला नंबर स्टोअर करायला पाहिजे ना, त्याच्यासाठी तुम्ही न्यूमरिक डेटा टाइप वापरता. कॅरेक्टर म्हणजेच काय, A to Z लेटर्स, अल्फाबेटिक किंवा सिंगल कॅरेक्टर तुम्हाला स्टोअर करायचे असतील किंवा स्ट्रिंग स्टोअर करायचे असतील तर तुम्ही कॅरेक्टर. त्यानंतर बुलियन म्हणजेच काय, ट्रू फॉल्स तुम्हाला किंवा लॉजिकल व्हॅल्यूज ऑन दी लॉजिकल ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचे असेल तर बुलियन. डेट टाइम पाहिजे असेल तर डेट टाइम. त्यानंतर न्यूमरिक. न्यूमरिक म्हणजेच काय, तुम्हाला इंटिजर PLS अंडरस्कोर इंटिजर द्यायचे असेल तर तुम्ही PLS अंडरस्कोर इंटिजर, म्हणजे ज्याची रेंज असणार आहे बघा इतकी, -2 147 483 6482 214 483 647, म्हणजे 32 बिटची असेल. सेम बायनरी इंटिजर असेल त्याचीही रेंज प्रत्येक रेंज प्रमाण आहे. बायनरी फ्लोटिंग असेल तर बायनरी फ्लोट, बायनरी डबल असेल तर बायनरी डबल, नंबर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ 2 पॅरामीटर पास करू शकता, PREC आणि स्केल. म्हणजे ज्याच्यामध्ये सुद्धा फ्लोटिंग नंबर किंवा पॉइंटिंग व्हॅल्यूज असतील तर त्या. डेसिमल असेल तर सेम डेसिमलची सुद्धा डेसिमल आणि 2 व्हॅल्यूज तुम्ही पॅरामीटर्स पास करू शकता. त्यानंतर न्यूमरिक, त्यानंतर फ्लोट असेल तर फ्लोट, इंटिजर असेल तर इंटिजर, रिअल असेल तर रिअल. इतके काही गरज नाही आहे, तुम्हाला मी प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट करून दाखवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फक्त हे लक्षात राहू दे की न्यूमरिक डेटा टाइप्स कोणकोणते असतात. त्यानंतर कॅरेक्टर असेल तर आता सेम तुम्ही कॅर वापरता. तुम्हाला फिक्स कॅर कशासाठी वापरतो आपण, फिक्स लेंथ कॅरेक्टर स्ट्रिंग. त्यानंतर व्हॅरकॅर व्हेरिएबल चेंजेस होणार त्याची लेंथ तुम्हाला माहित नाही तर व्हॅरकॅर 2 वापरतो. त्यानंतर रॉ म्हणजे व्हेरिएबल लेंथ बायनरी और बाईट स्ट्रिंग असेल तर. त्यानंतर NCHAR म्हणजे फिक्स लेंथ नॅशनल कॅरेक्टर स्ट्रिंग. त्यानंतर NVAR व्हेरिएबल लेंथ नॅशनल कॅरेक्टर स्ट्रिंग. त्यानंतर लॉंग व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर स्ट्रिंग. त्यानंतर लॉंग रॉ व्हेरिएबल लेंथ बायनरी और बाईट स्ट्रिंग. अशा पद्धतीने तुम्हाला इथं आता व्हिडिओ मध्ये दिसत असेल की वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत, प्रत्येक त्या डेटा टाइपचा वेगवेगळा पर्पज आहे. फक्त हे डेटा टाइप्स तुम्हाला माहित असले पाहिजेत आणि त्याचं कशासाठी आपण यूज करणार आहोत हे सुद्धा माहित असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट वगैरे करणार असेल तर हे डेटा टाइप्स आपण यूज करू शकतो. ऍज युजल जर आपण प्रोग्राम करणार असेल तर इतके वापरायची काही गरज नाही आहे. स्पेसिफिक तुम्हाला नेम इन्सर्ट करायचं असेल तर कॅर वापरू शकता किंवा व्हेरकॅर वापरू शकता. त्यानंतर बुलियन डेटा टाइप्स म्हणजे बुलियन डेटा टाइप्स म्हणजे तुम्ही 2 व्हॅल्यूज तुमच्या असणार आहेत फिक्स, ट्रू आणि फॉल्स. ह्या जर 2 व्हॅल्यूज तुम्हाला ट्रू और फॉल्स आहे किंवा व्हॅल्यू नल असेल तर हे जरी मेन्शन करायचं असेल तर तुम्ही बुलियन डेटा टाइप वापरू शकता. आणि त्यानंतर PLSQL डेटा टाइप म्हणजे डेट टाइमचे आहेत बघा. डेट टाइम म्हणजे तुम्हाला इयर फील्ड आहे तर डेटा टाइप तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुम्ही इतर रेंज दिलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इयर हा डेटा टाइप वापरू शकता. मंथ 1 ते 12, त्यानंतर डे 1 ते 31 31 दिवस, त्यानंतर हॉवर, त्यानंतर मिनिट आणि सेकंद. त्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे डेट टाइप साठी इयर, मंथ, डे, हॉवर, मिनिट हे डेटा टाइप्स इन्सर्ट करू शकता. त्यानंतर पर्सेंटेज टाइप ऍट्रिब्यूट. पर्सेंटेज टाइप ऍट्रिब्यूट हा सुद्धा एक प्रकारचा डेटा टाइप आहे. इट स्टोअर्स दी व्हॅल्यू ऑफ दी व्हेरिएबल हुज डेटा टाइप इज अननोन. तुम्हाला त्याचा पर्टिक्युलर डेटा टाइप माहित नसेल तर तुम्ही पर्सेंटेज टाइप ऍट्रिब्यूट हा डेटा टाइप यूज करू शकता. व्हेन वी वॉन्ट टू द व्हेरिएबल इनहेरिट द डेटा टाइप ऑफ द टेबल कॉलम. तुम्हाला जर त्याच्याबद्दल शंका असेल की कोणता डेटा टाइप मेन्शन करायचा असेल तर तुम्ही पर्सेंटेज टाइप वापरू शकता. ऑल्सो इट्स व्हॅल्यू इज जनरली being retrieved from existing table in the database. Hence it takes the data type of the column for which it is stored. For example, student yes number तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुम्ही असं मेन्शन करू शकता यस नंबर हा एक व्हेरिएबल म्हणजे कॉलम नेम आहे. या स्टुडंट टेबल मधील यस नंबर हा कॉलम आहे आणि त्याला मेन्शन तुम्ही केलाय पर्सेंटेज टाइप. म्हणजे तुम्हाला तो डेटा टाइप अननोन आहे, तुम्हाला हुज डेटा टाइप इज अननोन तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही असं मेन्शन करू शकता. वेअर स्टुडंट इज द नेम ऑफ दी
म्हणजे ज्यामध्ये बघा स्टुडंट हा काय आहे, नेम ऑफ द टेबल नेम क्रिएटेड इन द डेटा, येस नंबर इज द व्हेरिएबल हुज डेटा टाइप इज अननोन, म्हणजे तो डेटा टाइप माहित नाही अननोन आहे. तर पर्सेंटेज टाइप इज युज्ड टू स्टोअर द व्हॅल्यू, तर तरी सुद्धा तुम्हाला त्याचा डेटा टाइप माहित नाहीये, पण त्या कॉलम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल तर तुम्ही पर्सेंटेज टाइप डेटा टाइप यूज करू शकता, जेणेकरून त्या कॉलम मध्ये ती व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. तुमच्या लक्षात आलं असेल, याच्यावरती राईट अ शॉर्ट नोट ऑन पर्सेंटेज टाइप डेटा टाइप असं विचारतात. पर्सेंटेज टाइप डेटा टाइप हा अशासाठी वापरायचं की ज्याचा आपल्याला डेटा टाइप आपल्याला त्या व्हेरिएबलचा माहित नाही, अननोन आहे, अशासाठी पण तिथं तुम्हाला त्या कॉलम मध्ये इन्सर्ट करायची आहे व्हॅल्यू, पण तुम्ही डेटा टाइप मेन्शन नाही केला तर एरर दाखवणार. त्याऐवजी तुम्ही पर्सेंटेज टाइप वापरून त्या कॉलम मध्ये ती डेटा टाइप इन्सर्ट करू शकता. मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, स्टुडंट व्हेरिएबल नेम आणि पर्सेंटेज टाइप कीवर्ड वापरा. स्टुडंट इज द नेम ऑफ द टेबल, येस नंबर इज द व्हेरिएबल नेम और कॉलम नेम आणि पर्सेंटेज टाइप इज द अननोन डेटा टाइप, म्हणजे तिथं अननोन आहे तरी सुद्धा पर्सेंटेज टाइप इज युज्ड टू स्टोअर इट्स व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तो LOB डेटा टाइपचा. LOB म्हणजे काय, लार्ज ऑब्जेक्ट डेटा टाइपचं. लास्ट जो आहे लार्ज, आणि तुम्हाला रेफरन्स डेटा टाइपचं आणि कॉम्पोजिट डेटा टाइपचं नाही आहेत, फक्त स्केलर डेटा टाइपचं आणि LOB डेटा टाइपचं एवढे दोनच आहेत. तर स्केलर मध्ये आपण न्यूमरिक बघितलेलं आहे, कॅरेक्टर बघितलेलं आहे, डेट टाइप बघितलेलं आहे, बुलियन बघितलेलं आहे. त्या पद्धतीनं पर्सेंटेज टाइप एक नवीन डेटा टाइप बघितला, त्या पद्धतीने आता LOB बघायचा. LOB म्हणजेच का, लार्ज ऑब्जेक्ट डेटा टाइप रेफर्स टू लार्ज डेटा टाइप्स सच एज टेक्स्ट, ग्राफिक्स, इमेजेस, व्हिडिओ क्लिप्स अँड साऊंड वेवफॉर्म्स. जर लार्ज त्याची म्हणजे साईज जास्त असेल एखादी व्हिडिओ क्लिपची किंवा इमेजची, तर तेव्हा तुम्ही लार्ज ऑब्जेक्ट डेटा टाइप वापरू शकता. LOB डेटा टाइप्स allows the efficient, random, piecewise access to this data following are the predefined PLSQL. म्हणजे हे जे आहे ते PLSQL मध्ये मेन्शन केलेले डेटा टाइप्स आहेत. बी फाईल म्हणजेच काय, इट इज युज्ड टू स्टोअर लार्ज बायनरी ऑब्जेक्ट इन ऑपरेटिंग सिस्टीम फाईल आउटसाइड द डेटाबेस. म्हणजे ज्याची साईज त्या फाईलची किती असते, 4 GB पेक्षा जास्त असेल, म्हणजे सिस्टीम डिपेंडंट, कॅन नॉट एक्सीड 4 GB. 4 GB पेक्षा जास्त नको, म्हणजे 4 GB पेक्षा कमी असेल पण जास्त आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही डेटा टाइप वापरू शकता बी फाईल. त्यानंतर BLOB विच इज युज्ड टू स्टोअर लार्ज बायनरी ऑब्जेक्ट इन द डेटाबेस. त्याची साईज समजा तर एखाद्या फाईलची 8 to 128 TB असेल तर तुम्ही BLOB हा डेटा टाइप वापरू शकता. त्यानंतर CLOB तुम्ही लार्ज स्टोरेज म्हणजे एखादी लार्ज फाईल किंवा लार्ज ऑब्जेक्ट असेल, ब्लॉक ऑफ द कॅरेक्टर डेटा इन द डेटाबेस स्टोअर करायचं असेल तर तुम्ही पण त्याची साईज मात्र किती असणार, 8 to 128 TB म्हणजे 8 ते 128 TB या दरम्यान असेल आणि तुम्हाला ती फाईल स्टोअर करायची असेल डेटाबेस मध्ये तर तुम्ही CLOB हा डेटा टाइप वापरू शकता. त्यानंतर NCLOB म्हणजे हा डेटा टाइप जो आहे तो NCHAR डेटा इन द डेटाबेस मध्ये तुम्हाला NCHAR अशा पद्धतीचे डेटा जर स्टोअर करायचे असतील तर तुम्ही NCLOB 8 to 128 TB इतकी साईज असेल. ह्याच्यावरती बाळांनो क्वेश्चन विचारत नाही, पण हे तुम्हाला LOB चे डेटा टाइप्स लिस्ट करा म्हणून विचारलं तर माहित असू दे, बी फाईल, BLOB, त्यानंतर CLOB आणि NCLOB अशी डेटा टाइप्स असतात जे लार्ज ऑब्जेक्टच्या फाईल असतात ते स्टोअर करण्यासाठी वापरतात. अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चर मध्ये वेगवेगळे डेटा टाइप्स बघितलेले आहेत, वेगवेगळे PLSQL स्ट्रक्चर विचारलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ SQL बघितलेलं आहे. बाळांनो आजच्या या लेक्चर मध्ये जे व्हिडिओ आपण बघितलेले आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन PLSQL किंवा गिव्ह एनी 4 फीचर्स ऑफ PLSQL किंवा राईट द डिफरन्स बिटवीन SQL अँड PLSQL किंवा गिव्ह एनी 4 ऍडव्हान्टेजेस किंवा लिस्ट एनी 4 ऍडव्हान्टेजेस ऑफ PLSQL. त्यानंतर कंपल्सरी एक महत्वाचा क्वेश्चन आहे, प्लीज नोट डाऊन द क्वेश्चन, एक्सप्लेन PLSQL ब्लॉक स्ट्रक्चर. जो PLSQL चा जो ब्लॉक स्ट्रक्चर आहे तो एक्सप्लेन करायला विचारतात, तेव्हा तुम्ही ही PLSQL चा जो ब्लॉक आहे तर जो डायग्राम ड्रॉ केलेला आहे ही डायग्राम पण काढू शकता आणि अदरवाइज हे जे मी ब्लॉक स्ट्रक्चर काढलेलं आहे हे तुम्ही काढून हे 1 बाय मी इथं PPT मध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर आपण बघितलेले आहेत ते टाइप्स ऑफ ब्लॉक्स, एनोनमस आणि नेम्ड ब्लॉक्स असे दोन आहेत. त्यानंतर PLSQL डेटा टाइप्स बघितलेले आहेत, मेन 4 डेटा टाइप्स आहेत, स्केलर आहे, कॉम्पोजिट आहे, रेफरन्स आहे आणि LOB आहे, असे 4 डेटा टाइप्स आहेत. त्या परत स्केलर डेटा टाइपच्या अंडर परत न्यूमरिक, कॅरेक्टर, बुलियन, डेटा टाइप असे 4 कॉमन आहेत. परत न्यूमरिकचे वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत, कॅरेक्टरचे वेगवेगळे,
हे फक्त तुम्ही लिस्ट जरी करायला आलं तरी सफिशियंट आहे. आणि तुम्हाला जेव्हा ऍक्च्युअल PLSQL प्रोग्राम आपण रन करून दाखवणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये जितके आपण हे पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत, ह्यामध्ये जर कुणाला शंका असेल तर तुम्ही हे व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघून घ्या. नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता आणि ह्या दिलेल्या याच्यावरती असाइनमेंट्स आहेत ते सॉल्व्ह करा. आणि जर काय कुणाला क्वेरी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. थँक्यू.